मित्रांनो, तुम्हाला सांगतो, नेहमी आपल्या स्वतःचं ऐकलं पाहिजे. आपल्या मनाचं, स्वतःच्या मनानं काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतंय. तर तुम्ही आता म्हणसाल झालं काय? मी असंच एका व्यक्तीचं ऐकून गाय घेतली आणि ती व्यक्ती आपल्या एकदम जवळची असून त्या व्यक्तीनं आपल्याला सध्या लॉस मध्ये आणलेला आहे. तर तुम्हाला सांगतो आता लॉस कसं आणलं. तर गाय घेतली बहिणीची गाय होती. तर घरातल्याच व्यक्तीनं घरातली व्यक्ती मला काय म्हणली, घरातली व्यक्ती म्हणली त्यांची गाय लय चांगली. तर त्यांची गाय लय चांगली आहे, घ्या. बरं, मी म्हणलं घेऊया. ती गाय घेतली. मित्रांनो, गाय गेली बी, त्याचा बी तुम्ही व्हिडिओ बघितलाय. आणि गाय आणली कशी ते बी तुम्ही व्हिडिओ बघितला, त्याला पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. तर गाय मला हिने घे लावली. मला म्हणली वहिनी गाय लाखात एक आहे म्हणली आणि ती गाय घ्या म्हणली तुम्ही. आणि गाय घेतल्यावर तिथनं मग आपलं लय चांगलं पुढं होणार आहे. आता तुम्हाला सांगतो, ती गाय आणली, गाय येली आणि ती गाय आता धारच काढते नाही. काय करायचं सांगा? धार काढते नाही. दोनदा घसरून गाय पडली खाली. मग आता मला सांगा, ती धार जर त्या गायीनं काढत दिली तर कुठं आपण त्या गायीचं दूध डेअरीला नेऊन घालीन. मग त्या डेअरीवाल्याकडनं आपण पैसे उचलून घेतले तर होय बाबा, आपल्याकडे घरात बँक बॅलन्स शिल्लक असतं तर आपण घेतले असते. मग निवांत ते कधी दूध दिलं तेव्हा आपण ते दूध काढलं असतं. मग आपण निवांत राहिलो असतो. पण इथं असं नाही. ही दुसऱ्याचं ऐकून ना सगळी तोट्याची बाजू आहे. आता एखादा जर म्हणला, आपण जर जेवण केलेलं असतं आणि बळ जर ते म्हणला हे चल जेवण करून, ह्या लय भारी जेवण आहे, आपण जेवण केलेलं असतं पण तरी एखादा माणूस जातो. पण ती लय चांगलं आहे म्हणून ती पचत नाही. तशी माझी गत झाली. तुम्हाला सांगतो, गाय मस्त दिसाय चांगली दिसते, सगळं असं लय चिकनी झार दिसते. असे काय सांगायचं तुम्हाला, लय असं दिसते. पण ह्या दोघीशाने मिळून मला फसवलं म्हणजे कसं, ती गाय आता जास्त काय लय मला खोला जायचं नाही. पण ती गाय हाय चांगली दिसायला, नटी असल्याने दिसते. पण काय करायचं, धारच काढू देत नाहीत. तुम्हाला सांगतो, सकाळी हिला ही स्वतः धार काढायला गेली. धार काढायला जाऊन बसली. मला तर काय ती धार काढायला जमत नाही. मला इथे धार काढायला, पण गाय पहिल्यावर असल्यामुळं तिचे जे स्थन आहे ते स्थन एकदम बारीक बारीक असल्यामुळे ते मला नाही जमत. मग हिला सांगितलं, ती तू धार, ती गाय सगळं काय असतं ती तू बघाय. धार काढायला ही गेली. ती जी धार काढायला जी भांडे घेतलेलं आहे ती घरात, एका फायटिंग मध्ये ती घरात आणि ही दारात. गायनं एका ठोक्यात ती भांड घरात आणि ती धार काढणारी दारात आणि गाय जाग्यावर. मग तोपर्यंत तुम्हाला सांगतो, भावाच्या बायकोनं हाक मारली भावाला. बो म्हणली, ओ म्हणलं, हो म्हणलं. आता काय भानगड झाली म्हणलं, अजून बाहेर जावं म्हणलं, बघायला म्हणलं कोण आले म्हणलं. हो केल्यावर म्हणलं, मी म्हणलं फटका दिल्याला तर ऐकवा, पण एकदम बो करून कोण वरडलं. तर गेलो तर भावाची बायको होती, आपली ताई. काय झालं नाही, बघा की भाऊजी म्हणली, ती गायनं लात मारली म्हणली, तुम्हाला काय कळतंय का नाही म्हणली, काय ती कशाला आणली म्हणली, गाय असली म्हणली. म्या म्हणले म्या नाही आणली बाई म्हणलं, तुम्हीच घ्यालता म्हणली ती डमडम घेऊन म्हणली, भैयाचं म्हणली, तुम्हाला कळत नाही म्हणली, ती आमची गाय आहे का नाही म्हणली, बघा बरं पहिली आपली गाय कशी आहे. म्या म्हणलं असू दे, कळलं पाहिजे तिला बी, तिनंच घ्यायला लावली गाय.
काय आता म्हटलं तिला ते जरा कळू दे म्हणलं कसं असतंय. अहो मी काय म्हणत होतो, आपल्या स्वतःच्या त्या गायच्या झोंब्या झाल्या तर घेऊ, नाहीतर मी काय बघू लागत नाही म्हणून सांगितलं होतं हिला. पहिलीच मी आधी ती प्रॉमिस गुड केलं होतं आपण, तू सगळं स्वतः बघत असली तर मी घेऊन येतो जाऊन. मग ती पण त्या डेअरीवाल्यानं पैसे देतो म्हणला. मग ती दिल्यावर तुम्हाला सांगतो मग जाऊन आणली गाय. आणि ह्या गायीनं आता ही तारा लावली. काय सांगायचं तुम्हाला, काय केलं पाहिजे सांगा. म्हणून म्हणतोय मी स्वतःच्या मनाचं काहीतरी केलं पाहिजे, दुसऱ्याचं ऐकल्यावर काय खरं नाही. तुम्ही काही तर बघितलेले आहे कसे काय. आता बघू इथनं मोर उद्यापासून कसं कसं होतंय. मी तर अजिबात धारबीर काढू लागत नाही काय नाही. दूध घेऊन जाता काय तेवढं दूध आता ती जेवढं माझ्या काम होते तेवढं मी करणार, बाकी काय नाही. दूध घालायला म्हणजे काय तिथं नुसती किटलीच उचलून घेऊन जायची का, ती बी काय ब्लॉग मध्ये दाखवू. कसं आहे मित्रांनो, ज्या काही मला गोष्टी खटकतात किंवा काय होत, माझ्या जे काही विरोधात ज्या काही गोष्टी होत्या ते सांगितलं पाहिजे. मग आता असं घोटायचं कुठवर हो ह्यांचं. तर चला, हे आपला आजचा हा व्हिडिओ खास या ननंद भाऊजावरती होता. या दोघीने आपल्याला फसवले. मग व्हिडिओ का बनवू वाटला मला की आता मला सांगा, ह्या गायीनं जर दूध नाही दिलं तर मी पैसे फिटणार कसं त्या डेअरीवाल्याचं, असं मला वाटते हो. आता ही दूध देते का नाही बघू आपण उद्या या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी सांगतो हे गायीनं दूध किती दिलं, काय झालं. चला बाय बाय.